नमस्कार. तुम्हीही तुमचं स्वप्नातलं घर बांधायचा विचार करताय, पण घराचा नकाशा नक्की कसा असावा आणि त्यात कोणत्या चुका टाळाव्यात हे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक घरमालकाने आपल्या बांधकाम नकाशाबद्दल जाणून घेतल्याच पाहिजेत या 3 गोष्टी. त्याच्या हाऊस प्लॅनमधील या 3 गोष्टी असतील तर तो हाऊस प्लॅन 100% बरोबर आहे असे आपण समजावे. तर या 3 गोष्टी कोणत्या या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी तुमचा सिव्हिल इंजिनियर मित्र सचिन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 25x50 या प्लॉट साईजवर 2 BHK हाऊस प्लॅन. तर हा प्लॉट 25x50 असणार आहे. या प्लॉटचा फ्रंटेज 25 फीट असणार आहे. फ्रंटेज म्हणजे काय, तर प्लॉटची रस्त्याकडील बाजू. तर आपल्या प्लॉटची रस्त्याकडील बाजू ही 25 फीट आहे. हा प्लॉट हा पूर्व दिशेला असणार आहे. तर या प्लॉटवर आपण 2 BHK डिझाईन केलेला आहे. तर या हाऊस प्लॅनबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. सुरुवातीला आपण एक प्रशस्त आणि मोठी पार्किंग दिलेली आहे. त्याच्या डाव्या बाजूला आपण एक गार्डन दिलेलं आहे. पार्किंगमधून आतमध्ये गेल्यानंतर आपण एक मोठा असा लिव्हिंग हॉल दिलेला आहे. लिव्हिंग हॉलच्या समोरच आपण स्टेअरकेस म्हणजे जिना दिलेला आहे. तो यू शेपमध्ये असणार आहे, जेणेकरून हॉल हा तुम्हाला प्रशस्त, मोठा आणि प्रीमियम दिसेल. स्टेअरकेसच्या बाजूला आपण एक मोठं किचन दिलेलं आहे. किचनच्या बाहेरच्या बाजूला आपण एक गार्डन दिलेलं आहे. किचनमध्ये परत हॉलमध्ये आल्यानंतर तिथं आपण एक कॉमन वॉशरूम म्हणजेच टॉयलेट बनवलेलं आहे, ज्याचा उपयोग तुम्ही हॉलसाठी करू शकता. आता आपण जाऊया आपल्या बेडरूम्सकडे. या बेडरूम्सची वैशिष्ट्ये काय आहेत? या बेडरूम्सला आपण अटॅच वॉशरूम आणि टॉयलेट दिलेलं आहे. बेडरूम ही स्टँडर्ड साईजपेक्षा मोठ्या आकाराची असणार आहे. तर स्टँडर्ड साईज किती असते? तर बेडरूमची स्टँडर्ड साईज असते 10x10. तर आपण या बेडरूम्स 12x12 अशा मोठ्या आकारामध्ये डिझाईन केलेल्या आहेत. आणि अटॅच वॉशरूमसुद्धा आपण मोठ्या साईजमध्ये डिझाईन केलेला आहे. दोन्ही बेडरूम या मोठ्या साईजचे आहेत. अटॅच टॉयलेट पण मोठ्या साईजचे आहेत. तर आपण सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे आपल्या घर बांधताना आपल्या प्लॅनमध्ये 3 गोष्टी कोणत्या लक्षात घ्यावयाच्या असतात? 1. आपल्या जागेचा पुरेपूर आणि योग्य वापर. 2. आपली जितकी जागा आहे त्याच जागेत आपण व्हेंटिलेशन म्हणजेच सूर्यप्रकाश कसा वापरू शकतो किंवा हवा खेळती राहील असे प्लॅनिंग आपण कसे करू शकतो. दिवसभर सूर्यप्रकाश भेटतो का? आपल्या घरामध्ये पुरेशी हवेचा वापर होतो का? हे प्लॅनमध्ये पाहणे आपण गरजेचे आहे. आणि तिसरी गोष्ट आहे वास्तू. तर आपला हा प्लॉट पूर्व दिशेला आहे. त्यामुळे आपण या प्लॉटचे संपूर्ण डिझाईन हे वास्तूप्रमाणे केलेले आहे. आणि या प्लॉटमधील जागेचा पुरेपूर आपण नियोजनबद्ध असे प्लॅनिंग केलेले आहे. राहिली गोष्ट व्हेंटिलेशन. तर व्हेंटिलेशनसाठी आपण आपला जो हॉल आहे ह्या हॉलला एक मोठी विंडो दिलेली आहे, ज्याची साईज असणार आहे 6x8, जी असणार आहे पार्किंगच्या लगत. त्यामुळे हॉलमध्ये दिवसभर आपल्याला सूर्यप्रकाश आरामात भेटतो. किचनसाठी आपण व्हेंटिलेशनला काय केलेलं आहे? किचनच्या साईडला आपण ओपन गार्डन दिलेलं आहे आणि किचनला एक मोठी विंडो दिलेली आहे, ज्यामुळे किचनमध्ये दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा आरामात राहील. 3. कॉमन वॉशरूम. तर कॉमन वॉशरूमच्या पाठीमागे आपण एक OTS दिलेला आहे, ज्याची साईज असणार आहे 3x3. तर OTS म्हणजे काय? तर OTS म्हणजे ओपन टू स्काय. OTSची जागा ही पूर्ण टेरेसपर्यंत ही ओपन असते. तुम्ही जितके फ्लोअरवर बांधकाम करचाल त्या प्रत्येक फ्लोअरला ओपन टू स्काय हा ओपन असतो, म्हणजे तिथे मोकळी जागा असते. तर बेडरूमसाठी आपण व्हेंटिलेशनची व्यवस्था कशी केली आहे? तर 2 बेडरूम्स आणि 2 वॉशरूम्स यांच्यामध्ये आपण एक मोठा OTS दिलेला आहे, ज्याचा उपयोग बेडरूममध्ये पुरेसा सूर्यप्रकाश, दिवसभर हवा खेळती राहावी आणि
त्याचा उपयोग तुम्ही वॉशरूमसाठीही करू शकता. असे आपण 2 OTS या प्लॅनमध्ये दिलेले आहेत. या प्लॅनमध्ये आपण पुरेपूर जागेचा वापर, पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅनिंग आणि व्हेंटिलेशन, हवा खेळती राहण्यासाठी योग्य अशी प्लॅनिंग केलेली आहे. जर तुमच्याकडेही 25x50चा पूर्व दिशा असलेला प्लॉट असेल तर तुम्ही हा प्लॅन तुमच्या प्लॉटवर व्यवस्थित उतरवून बांधकाम करू शकता. तर या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट कोणती? ती वास्तूप्रमाणे बांधकाम, वास्तूप्रमाणे डिझाईन प्लॅन किंवा व्हेंटिलेशनसाठी आपण जे OTS दिलेले आहेत ते, किंवा एवढ्या कमी जागेत पण आपण गार्डनची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे यू शेप स्टेअरकेस किंवा जिना दिलेला आहे त्याच्यामध्ये जी ओपन स्पेस आहे आपला, ज्याचा साईज आहे 3x8 म्हणजे 3 फूट रुंद 8 फूट लांब, तिथं आपण पूजाघर डिझाईन केलेलं आहे, जे की हॉलच्या एकदम समोर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हॉलमध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण राहील. तर या नकाशातली तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट कोणती ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जर तुम्हाला तुमच्या जागेनुसार असाच कस्टमाइज प्लॅन नकाशा हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा प्लॅन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमची प्लॉटची साईज कमेंटमध्ये लिहा. तुमच्या प्लॉटच्या साईजनुसार असाच मी वास्तूप्रमाणे जागेचा पुरेपूर वापर आणि प्रत्येक रूमसाठी व्हेंटिलेशन कसे वापरता येईल, कसं नियोजन करता येईल, या सर्व गोष्टी विचारात घेऊनच मी तुमच्या प्लॉटसाठी तुम्हाला मोफत डिझाईन बनवून देईन. त्यासाठी तुम्ही तुमच्या प्लॉटची साईज कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओसाठी आपण भेटूया. धन्यवाद.